मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की या राज्यातल्या एकूण सगळ्या सत्तांतरामध्ये, या देशातल्या एकूण सगळ्या सत्तांतरामध्ये आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोल्हापूरनं खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर, नेत्यावर आणि आपल्यावरती विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर होत असणाऱ्या विकासाची गती, प्रत्येक निर्णय, प्रत्येक अपेक्षित असणारे अनेक वर्षाची स्वप्न साकार करणारे एकापेक्षा एक अशा पद्धतीचे चांगले निर्णय होत आहेत. 1.5-2 महिन्यांपूर्वी आदरणीय अमितजी शहा साहेबांच्या, आपल्या आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सुरेत्रावहिनी पवार साहेबांच्या माध्यमातून होत असणाऱ्या आमच्या महालक्ष्मीच्या आराखड्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतरच्या कामाचा शुभारंभ झाला. या शुभारंभाच्या बरोबर अनेक विकास कामांच्या उद्घाटनाची एकापेक्षा एक अशी आजची सुरुवात झाली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या साक्षीनं मी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचं अभिनंदन करेन. विशेषतः आमदार मुश्रीफ साहेबांचं CPRच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणं आणि वैद्यकीय सेवांच्या बरोबर वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा कोल्हापूरचं नाव महाराष्ट्रात अग्रेसर होईल अशा पद्धतीचं काम केल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय आमच्या आमदार राजे क्षीरसागर साहेब, खरं तर केशवरावजी भोसले नाट्यगृह ज्या दिवशी झालं ती घटना, त्यानंतरचा प्रकार आणि त्यानंतर सातत्यानं केलेला पाठलाग आणि त्या दिवशी नंतर आजचा दिवस मला आठवतोय. त्यावेळेला सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना आपण सातत्यानं आग्रह करून बोलवलं आणि केवळ बोलवलंच नाही तर जो काय निधी पाहिजे होता त्या निधीची मागणी केली आणि त्या निधीनंतर जिथं जिथं कमी पडेल तिथं सुद्धा सातत्यानं आपण पाठलाग केला. मधल्या टप्प्यामध्ये महिन्याभरापूर्वी कदाचित आपण आदरणीय CM साहेबांची वेळ घेतली असेल. DP आणि ट्रान्सफॉर्मरसाठी सुद्धा पैसे कमी पडतायत. मला आपण म्हटलात की पालकमंत्री महोदय काही करा, परंतु ट्रान्सफॉर्मर सुद्धा घ्यायला पाहिजे आणि लवकर काम सुरू करायला पाहिजे. आदरणीय CM साहेबांची आपण वेळ घेतली आहे, त्यामुळे निश्चितपणानं या कामाची सुरुवात आपल्याला केली पाहिजे. एकापेक्षा एक अशी अनेक चांगली कामं आपण सगळेजण सुरुवात करतोय. मी मनापासून एका बाजूला क्षीरसागर साहेब असतील, धनंजय महाडिक साहेब असतील, अमल महाडिक साहेब असतील, या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की कोल्हापूर शहरातल्या सगळ्या विकास कामासाठी जे जे करावं लागेल ते सगळं आपण निघालो. साहेब, अनेक वर्षाची आमची सगळी स्वप्न होती. या सगळ्या स्वप्नांसाठी आम्ही सगळेजण सातत्यानं धावपळ धडपड करत होतो. परंतु धावपळ धडपड करणे एका बाजूला आणि निर्णायक पद्धतीनं आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देणं एका बाजूला. आशीर्वाद देण्यासाठी आपण असाल, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आज आमच्या हयात नाहीत परंतु ज्यांची आठवण करायला पाहिजे ते असे आदरणीय अजितदादा असतील, आपल्या सगळ्यांचे आम्हा सगळ्यांना आशीर्वाद मिळाले. मला आठवतंय प्रतापसिंह जाधव साहेबांचा सहस्त्रचंद्र दर्शनचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमा दिवशी सुद्धा रोकटोक बोलणारे अजितदादांनी कोल्हापूरसाठी आम्ही काय काय दिले सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांना आपण सगळेजण देताय हे एका बाजूला आणि कधी कधी दादा आमचे लोक सुद्धा विसरत आहेत आणि त्यामुळे काय दिले हे सुद्धा कधी कधी सांगावं लागतंय. कन्व्हेन्शन सेंटर आदरणीय क्षीरसागर साहेब आपण ज्या पद्धतीने उभा करतायत, कदाचित कोल्हापूरची एक नवीन ओळख म्हणून कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून आपण सगळे जाऊ. अमल महाडिक साहेबांनी आपण ज्या पद्धतीने IT सेंटरसाठी काम केलं, 80 हेक्टरची जागा आदरणीय CM साहेबांच्या माध्यमातून 80 एकर जागा आपण उपलब्ध केली आणि भविष्य काळातल्या आमच्या नवीन पिढीसाठीचं प्रचंड मोठं काम केलं. एकापेक्षा एक नावं सांगावीत तितकं काम आणि त्या प्रत्येक कामाला एका बाजूला निधी, दुसऱ्या बाजूला मान्यता, अशी अनेक कामं आदरणीय CM साहेब आपण करताय. मनापासून या सगळ्या कामाबद्दल अभिनंदन करताना भविष्य काळामध्ये सुद्धा याच्यापेक्षा प्रचंड कामासाठी कोल्हापूरकर वास आहेत. या कोल्हापूरकरांच्या प्रत्येक कामासाठी आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन आणि आपल्या निर्णय सुद्धा आम्हाला अपेक्षित आहेत. फक्त एकच विनंती आपल्याला करायची आहे. आम्ही सगळेजण 2014 पासून साहेब तुमच्यावर काम करतोय. त्यापूर्वी आम्ही तुम्हाला बघत होतो ते विरोधी पक्षनेते म्हणून टीव्हीवरती अतिशय राईट आर्ग्युमेंट करणारे अशा पद्धतीचे देवेंद्र फडणवीस बघत होतो आणि सभागृहामध्ये गेले 2 टर्म आणि आता 3ऱ्या टर्ममध्ये आम्ही तुमच्यासोबत काम करतोय. महाराष्ट्रातला प्रभावी नेता, लोकप्रिय मुख्यमंत्री, प्रचंड हजरजबाबी, आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला सुद्धा भारी पडेल अशा पद्धतीचा नेता, उलटा असू देत सुलटा असू देत राईट रिझल्ट घेऊनच तुम्ही बसताय अशा पद्धतीचं चित्र होतं. मग तुम्ही विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करताना बघतोय, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना सुद्धा आम्ही तुम्हाला बघितलंय. त्यामुळे आपली जी काही निर्णय क्षमता आहे त्या निर्णय क्षमतेचा सगळा आशीर्वाद आमच्या पाठीमागे द्या. खूप मोठी गरज, खूप मोठी आवश्यकता आणि खूप मोठी भूक आम्हा सगळ्यांची आहे. मी आपणा सगळ्यांना सांगतो, इथं शाहू महाराज बसले होते. एकदा मुरलीधर मोहोळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये धनंजय महाडिक साहेब, आम्ही सगळेजण एका नवीन नागपूरच्या विमानाच्या उद्घाटनाला गेलो होतो. ATC सेंटर, वेगवेगळ्या पद्धतीची सगळी उद्घाटनं आणि त्या दिवशी विषय निघाला 1939ला
1939ला ज्यावेळेला पुण्यात नव्हतं आणि कुठं नव्हतं त्यावेळेला राजाराम महाराजांनी विमानतळाची सुरुवात इथं केली होती. 1939 नंतर 2039 आलं. मित्रांनो, 1939 नंतर 2039 आलं. मधल्या टप्प्यात आम्ही काहीच नाही केलं आणि त्याचा परिणाम असा झाला. आज पुणे कुठे गेलं? बेळगावला सुद्धा आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचे फ्लाईट्स आहेत. आणि आता अलीकडच्या काळात धनंजय माडिक साहेब आपण जी काही काम सुरू केलेत त्या सगळ्या कामाला सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद पाहिजे. कारण आता मोठे एअरबस सुद्धा यायला पाहिजेत. 1700 मीटरचा रनवे आहे, 2300 मीटरचा रनवे होण्यासाठी ज्या ज्या काही परवानग्या पाहिजेत, जे काही निधी पाहिजे त्या सगळ्यासाठी साहेब आपला आशीर्वाद पाहिजे. कारण या कोल्हापूरला महालक्ष्मीच्या निमित्ताने येणारे वर्ग, या कोल्हापूरला सर्किट बेंचच्या निमित्ताने येणारे लोक, या कोल्हापूरला भविष्य काळामध्ये येणाऱ्या IT सेंटरच्या माध्यमातून येणारे लोक बघता बघता कोल्हापूरची गरज, कोल्हापूरची ओळख आणि कोल्हापूरचं महत्व वाढणार आहे. त्यामुळे हजारो माणसं दररोज येणार आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढणार आहे. त्यामुळे त्यासाठी असणाऱ्या रस्त्यांची, त्यासाठी असणाऱ्या दळणवळणाच्या सगळ्यासाठी सुद्धा आपल्या मार्गदर्शनाची, आपल्या आशीर्वादाची गरज आहे. ती आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. फक्त आपल्या मनात यावं लागतं, फक्त आपल्या मनात यावं लागतं तरच होते असं मी तुम्हाला सांगतो. मी पालकमंत्री झालो. आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आपल्यासारख्या प्रचंड मोठ्या माणसाच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि मग संधी मिळाल्यानंतर काही प्रायोरिटीचे विषय असतील, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, महालक्ष्मीचा आराखडा व्हायला पाहिजे, असे अनेक विषय होते. त्यातला सगळ्यात महत्वाचा एक विषय होता तो म्हणजे सर्किट बेंचचा. मी आपल्याकडे यायचो, दर आठवड्याला पंधरवड्याला भेटायचो. आपण मला म्हणायचं ठीक आहे करूया, ठीक आहे काही काळजी करू नका, ठीक आहे काही काळजी करू नका. मला प्रश्न पडायचा साहेबांच्या मनात आहे का नाही. सातत्यानं अशा पद्धतीचं धनंजय माडिक साहेब ज्यावेळेला माझ्या मनात यायला लागलं त्याच वेळेला सन्माननीय गवई साहेबांना सुप्रीम कोर्टाची नवीन जबाबदारी मिळाली. माझ्या मनात असा प्रश्न आला, आपण मुख्यमंत्र्यांना तर सातत्यानं बोलतोय, परंतु एकदा गवई साहेबांकडे सुद्धा विनंती करूया. गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे जज झाले, परंतु एका चळवळीच्या आंदोलनातनं आम्हा सगळ्यांचा त्यांच्या कुटुंबाशी असणाऱ्या संपर्कामुळे मी त्यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की मला आपली वेळ पाहिजे, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, काय विषय आहे, सर्किट बेंचसाठी आपल्याला भेटायचं. ते म्हटले अरे माझी आणि देवेंद्रजीची चर्चाच झाली, तुम्ही यायची गरज नाही, मी उद्घाटनालाच तुमच्याकडे येतो. मनापासून साहेब तुमच्या मनात आलं की काय काय होतंय याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सर्किट बेंच आहे. मला असं वाटतं की अशा सगळ्या गोष्टी अनेक वर्षाची आमच्या सगळ्यांची जी काय गरज आहे, आमच्या सगळ्यांची विकासाची जी काय आवश्यकता आणि भूक आहे त्या सगळ्यासाठी आपला आशीर्वाद आमच्या पाठीमागे द्यावा. या कोल्हापूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना सुद्धा न्याय देण्यासाठी आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. महापौर, उपमहापौर, गटनेते, सभापती, नगरसेवक या सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं दैदीप्यमान यश मिळवल्यानंतर एकापेक्षा एक अशी सगळी विकासाची नवीन कामं, नवीन संकल्प घेऊन आपण सगळेजण या जिल्ह्यातल्या, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सुद्धा महायुतीचं सरकार आणि त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यासाठी तत्परतेनं आपण सर्वजण आदरणीय देवेंद्र भाऊंच्या, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि त्याचबरोबर आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत राहूया अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.